आज जो हा संदेश तुमच्यासमोर आलेला आहे ना, तो संदेश तुम्हा प्रत्येकांसाठी खास ठरणार आहे. म्हणून तुम्ही आजचा हा गुरुमाऊलींचा संदेश पाहून दुर्लक्षित न करता आजचा हा संदेश पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकावा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला मोठी गोड आनंदाची बातमी मिळेल आणि ज्याची तुम्ही आशा सोडली होती तीच गोड बातमी तुमच्या समोर देखील येईल. म्हणून आजचा हा गुरुमाऊलींचा संदेश अजिबात तुम्ही पाहून दुर्लक्षित करू नका. गुरुमाऊली म्हणत आहेत की लवकरच तुझे आयुष्य आता नव्या दिशेला जाणार आहे. आणि हो, ज्या ज्या गोष्टीची तू कल्पना सोडलेली होती आजपर्यंत तेच तुला मिळणार आहे. म्हणून तू तुझी चिंता काळजी सोड आणि आता तुझे पूर्ण दुःख मी थांबवणार आहे. म्हणून तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश वेळ देऊन नक्कीच ऐका. प्रेमळ मित्रांनो, तुमच्याही आयुष्यामध्ये संकटे आलेली असतील आणि सध्या तुमच्यावरती वाईट वेळ आलेली असेल किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर आजचा हा लक्षपूर्वक संदेश आपण ऐकावा. यामध्ये जे काही सांगितले जात आहे त्यामुळे तुमचे आयुष्य आनंदमय होईल. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पाहून कानाडोळा करू नका. एकदा फुललेले फूल पुन्हा फुलत नसते आणि एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत देखील नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुका माफ करणारे आईवडील पुन्हा मात्र कधी तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणून आधी मात्र तुम्ही नक्कीच त्यांना जपा आणि भगवंतांपेक्षा जास्त मात्र नक्कीच तुम्ही त्यांना महत्त्व द्या. नक्कीच भगवंत तुमचे प्रत्येक अडचणी दूर करतील. कारण भगवंताने आपल्या शरीराची रचना देखील अशी केली आहे की आपण स्वतःची पाठी कधी थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथी मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला ही चिंतकांची आणि निंदकांची नेहमी आवश्यकता असते. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने जरी खाल्ला तरी देखील तो गोडच लागत असतो. त्याचप्रमाणे बाळूमामांचे नामस्मरण कसेही किंवा कुठेही जरी आपण केलो तरी ते बाळूमामांपर्यंत पोहोचतच. म्हणून आपण प्रत्येकानं त्यांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच करायचं आहे. माझे गुरुमाऊली बाळूमामा विना मी काय करू, हो मन माझे आले आता मात्र भरू. मनीवास गुरुमाऊली ध्यास, बाळूमामांच्या भेटीची मज आज. बाळूमामा माझे मी बाळूमामांचा, साक्षात्कार हा कलियुगाचा. बाळूमामांचे मज प्रकट रूप ते परब्रह्म दिसले. वेशमुनी प्रकटले, हृदयसनी बाळूमामा बसले. पाहुणी मजकडे बाळूमामा हसले. जसे भाऊ ज्याचे तसे दर्शन देते, माऊली मला भासे आईची मूर्ती. बाळूमामा विना मी विना गुरु होते गाय, मी वासरू वात्सल्याची मूर्ती पाहिजे गोड पान्हा. नक्कीच अजानुबाहू त्रिगुण अवतारी, घाबरू नकोस बाळा ह्याचे अभय देते. एवढं मात्र नक्कीच खरे. आयुष्यामध्ये काहीही झाले तरी तुम्ही आता चिंता करू नका. काळजी देखील तुम्ही अजिबात करू नका. कारण जे तुमच्या आयुष्यामध्ये चालत आहे ते तर काही काळासाठी आहे. आणि एवढे आपण प्रथम लक्षात ठेवावे ते म्हणजे ज्याची सध्या वाईट खराब आहे त्याची तीच वाईट खराब उद्या मात्र राहणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर वाईट खराब वेळ आलेली असेल आपण मात्र जास्त काळजी मुळीच करायचं नाही. कारण हे गुरुमाऊली आपल्या सोबत आहेत म्हटल्यानंतर अशक्य गोष्टी शक्य नक्कीच होणार. रंगोनी साऱ्या रंग वेगळा भक्तीचा, अर्थात सप्तरंगी होते जीवन, लाभता आशीर्वाद बाळूमामांचा. मनाचे खेळ ऐसे सदा चालते, आठवे विसरे त्याचे ऐसे जगते. भूतकाळाची भूते आणि स्वतः पुढते, उगाच ते निर्माण करी दुःख चिंते. भविष्याचे स्वप्न मनोरे बांधी चित्ते, आणि उगा चिंता करी येते. दास मने भार घालवा ते बाळूमामांवरती, मनाशी स्थिर करावे बाळूमामांच्या चरणावरती. बाकी आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर तो म्हणजे आपल्या हृदयातील परमात्मा. हाच आपला खरा मित्र आहे.
म्हणून आपल्याला यांचे सदैव स्मरण करायचे आहे. या परममित्राच्या संपर्कात आपण प्रत्येकाला राहायचं आहे. अडचणीकडून हरू नका. झऱ्यातून एवढं मधुर संगीत कधी ऐकायला मिळालं नसतं जर त्यांच्या मार्गात दगड नसते आलेले. यावरूनच आपण मात्र हे आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. कष्ट करण्याच्या वयामध्ये जर तुम्ही आराम करत बसलात तर आराम करण्याच्या वयामध्ये कष्ट तुम्हाला करावे लागतील. हेच मोठे सत्य. गुरुमाऊलींचे केलेले नमस्कार ते देखील कधी ते उदार ठेवत नसतात. म्हणून आपण प्रथम गुरुमाऊलींना नमस्कार करूनच घराबाहेर पडावे. सर्व काही ईश्वरच करतो. करणारा व्यक्ती हा एक निमित्त मात्र असतो. कुणालाही जे काही मिळते ते तर भगवंतांमुळेच मिळतं. देणाराही तोच आणि घेणाराही तोच आहे. म्हणून त्यांनी जे तुम्हाला दिले आहे तो ते घेऊही शकतात. म्हणून तुम्ही अजिबात सध्या कोणत्या गोष्टीचे गर्व नक्कीच मानू नका. कारण जे मिळालं आहे ते तर उत्तमच मिळालं आहे. म्हणून तुम्ही त्याचा आनंद घ्या, पण गर्व कधी वाटून घेऊ नका. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही. एक विश्वास आयुष्यभरासाठी, ते म्हणजे बाळूमामांवरती. आता थोडं स्वतःसाठी देखील जगायचं आहे. खूप निभावली नाती, खूप सांभाळली. आता मात्र आपल्याला स्वतःसाठी वेळ नक्कीच काढायचे. आयुष्यामध्ये शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर बाळूमामांच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल. बाळूमामांच्या नामानेच अंतरुंग आपण प्रत्येकांचे शुद्ध बनते. म्हणूनच छंद आम्हा प्रत्येकांना फक्त बाळूमामांच्या नामाचा. मित्रांनो, प्रथम समजून घ्या, आपण देवाला दिलेला वेळ कधीच वाया जात नसते, एवढं मात्र नक्कीच. आणि कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल तितके निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल. म्हणून कोणी तुमचे कौतुक केले तर जास्त आनंदी राहू नका. कारण प्रत्येकजण समोर उत्तमच सांगत असतो, पाठीमागे प्रत्यक्ष तुमच्यातले वाईट सांगत असतो. म्हणून विश्वास ठेवायचा तर स्वतःवर. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. धर्मापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही कर्म केलाल तर भगवंतांना तुम्हाला फळ द्यावेच लागते. म्हणून आपण प्रथम कर्म उत्तम करावे. विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकाम्या हाती परत जात नाही. तो म्हणजे श्री बाळूमामांचा दरबार. फक्त गरज आहे ते म्हणजे निस्वार्थ भक्ती आणि नक्की श्रद्धेची. सुखाच्या हिरवळीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून टोचतात. ते आपल्याला भानांवर आणण्यासाठीच. समजून घ्या, दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला नक्कीच लाभते. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर किती वाईट परिस्थिती असो, मार्ग मात्र नक्कीच निघतो. आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचं तुम्ही कधी सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तर विचार करायला तर मात्र नक्कीच लावतात. हे मात्र नक्कीच करे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गजरवंतांचे काम होते ना, तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे एक सन्मान आणि सत्कार आपण नक्कीच समजावा. समजून घ्या मित्रांनो, हे आयुष्य असेच राहणार आहे. इथं तुम्हाला कोण काय म्हणते आणि लोक काय बोलतील याचा विचार तुम्हाला करायचा आहे की तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदाने जगून नक्कीच तुमच्या आयुष्याला पुढे न्यायचं आहे. प्रत्येक गोष्टी आता मात्र तुमच्या हातामध्ये आहेत. म्हणून आता तुम्हाला एवढंच समजून घ्यायचं आहे की जे जे घडते ते बाळूमामांच्या इच्छेप्रमाणेच घडते. म्हणून तुम्ही आता मुळीच काळजी करू नका आणि मुळीच तुम्ही चिंताही करू नका. कधी कधी वाटतं आपण उगाच माणसं जपण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपण ज्यांना जपतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपला गळा कापण्याच्या प्रथम मात्र नक्कीच ते तयारीत असतात. एक गोष्ट आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात जे काही बदलता येईल ते तुम्ही बदला आणि जे तुम्हाला बदलता येणार नाही ते मात्र तुम्ही स्वीकारा. आणि जे तुम्हाला स्वीकारता येणार नाही ना ते तुम्ही सोडून द्या. पण कुठल्याही परिस्थितीत तुम्ही स्वतःला मात्र सदैव खुश आणि आनंदी ठेवा. विश्वास नाही का माझ्यावर?
सध्या मात्र हे वाक्य बोलून जगात माहिती नाही नक्कीच किती धोका दिला जातो. एक गोष्ट आपण प्रत्येकाला नक्की समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे खूप माणसांना इतरांची मात्र मदत करण्यापेक्षा अर्थात त्यांना मागे ओढण्यातच प्रथम आनंद मिळतो, हे मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, शांत राहा, आयुष्य असेच असणार. इथे कधी सुख कधी दुःख, प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून मात्र तू नक्कीच रडू नको. मोठी स्वप्न पाहणं हे आयुष्यभर जमायला हवं. एकदा बालपण हरवलं की स्वप्नही आपोआपच लहान होत जातात. त्यामुळे आपल्यातलं लहान मूल नेहमी जिवंत ठेवणं ही खरी अर्थात कसरत आहे. मनानं निर्मळ राहणं हे त्यातलं खरं चॅलेंज आहे. पण प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र आपलं मन सदैव मोठंच ठेवलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, खरं नाणं असून काहीच उपयोग नसतं, ते खणखणीत मात्र वाजवता आलं पाहिजे. तसंच गुण असून काही उपयोग नाही, त्यांना जगासमोर मात्र नक्कीच मांडता आलं पाहिजे. भगवंत म्हणतात, निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढतं, अर्थात वाढत जाते. रहस्य पचले नाही तर मग मात्र धोका वाढत जातो. दुःख पचले नाही तर निराशा वाढत जाते. कोणाच्या प्रभावात जगू नका की कोणाच्या अभावात जगू नका. हे जीवन तुमचे आहे. तुम्ही तुमच्या प्रथम नक्कीच स्वभावात नक्कीच जगा. आणि स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असला की कोण काय बोलते याने काहीच फरक पडणार नाही. लोकांचं काय, त्यांची मत त्यांच्या मूडप्रमाणे बदलत असतात. आणि आपल्या अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की आपण आपल्या समाधानी दुनियेचे राजा होतो, तर इतरांकडून ठेवलेल्या अपेक्षा दुःखाचं मात्र प्रथम कारण बनतात. आयुष्य किती छोटं आहे, कधी संपेल ते सांगता येत नाही. तरी काही लोक दुसऱ्यांचा अपमान करून आपला वेळ मात्र वाया घालवतात. त्यांना हे कधी समजेल की दुसऱ्यांच्या चुका पाहून त्यांचा अपमान करून आपले जीवन सुधारणार नाही. त्याने फक्त आपलीच लायकी प्रथम मात्र उघड होत असते. म्हणून एक कटू सत्य आहे, आजकाल मोबाईल एकटं राहू देत नाही, तसंच एकत्र बसू देखील देत नाही. संपूर्ण जग मोबाईलमध्ये हरवून गेलं आणि माणसे एकमेकांपासून दूर मात्र नक्कीच गेले. गुरुमाऊली सांगतात, शांत राहा, कारण ज्यांना तू दिलेली किंमत कमी वाटते त्यांना मग त्यांच्या युगोच्या गाठोड्यासकट एकटं सोडून द्यावं. त्यांच्या स्वभावाची आपण डॉक्टर नाही, दिली तेवढी इज्जत पुरेशी होती. आपण आता मात्र स्वतःची नक्कीच इज्जत मात्र जपायची, अर्थात स्वतःचा मान देखील प्रथम महत्त्वाचा आहे. हेच नक्कीच सांगण्याचा हेतू आहे. बाकी माणूस त्याच व्यक्तीच्या मदतीला प्रथम धावून जातो ज्याच्याकडे एकतर खूप पैसा असेल किंवा त्याचा स्वतःचा काहीतरी स्वार्थ नक्कीच असेल. हे देखील आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही लक्षात ठेवा, इतरांसाठी पुढे केलेला मदतीचा हात आणि दुसऱ्यांच्या भल्यासाठी जोडलेले प्रार्थनेचे हात भगवंत कधी रिकामे मात्र ठेवणार नाही. बाकी पैशाला आयुष्यात महत्त्व असलं तरी पैशाने दिलेलं सुख तात्काळ आणि क्षणिक असतं. खरी संपत्ती माणसं, निस्वार्थ प्रेम आणि जीवनातील समाधानच आहे. या गोष्टी विकत मात्र कधी तुम्हाला घेता येणार नाहीत. नियतीने टाकलेल्या डावांशी एक वेळ लढताही येतं माणसाला, पण आपण आपलं मानलेल्या माणसांनी अर्थात टाकलेल्या डावपेच खेळणं मात्र अवघड जातं. तेव्हा जीवनाचे रंगच फिके होतात आणि उभं राहणंच अवघड मात्र तिथे होऊन जाते. समजून घ्या, कधी कधी काही समजत नाही तरीही बाळूमामांच्या योजनेवर मनापासून विश्वास मात्र ठेवावा लागतो, कारण त्यांचं नियोजन आपल्याला नेहमी अर्थात आपल्यासाठी योग्यच असते. यावरती मात्र नक्कीच मोठा विश्वास असतो. प्रथम आपण समजून घ्यावे ते म्हणजे आयुष्यात जे सध्या आपल्याकडे आहे ते प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी उत्तमच आहेत. बाकी मित्रांनो, गुरुकडून ज्ञान, वडिलांकडून संघर्ष, आईकडून संस्कार तुम्ही प्रथम शिकून घ्या. बाकी राहिलेलं दुनिया तुम्हाला आपोआपच नक्कीच इथे शिकवून जाईल. बाकी देवाने आपल्यासाठी खूप मोठा प्लॅन करून ठेवलेला असतो, त्यामुळे आपण नको त्या गोष्टींमध्ये अजिबात गुंतायचे नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं, योग्य वेळ आल्यानंतर ते आपल्याला योग्य देणारच. बस तोपर्यंत स्वतःवरती
संयम मात्र आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी आम्ही कडूही आहोत आणि गोडही. चव मात्र तुमच्या स्वभावावर आणि वागण्यावर ठरते. आम्ही मध होऊ की मिरची ते मात्र तुमच्याच नक्कीच हातात आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाला नक्कीच समजलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्याचा प्रवास हा असाच असणार. कधी सुख येणार, कधी दुःख येणार, कधी कोणते क्षण येणार हे मात्र मुळीच कधी सांगता येणार नाहीत. म्हणून आयुष्यामध्ये काही देखील नसले तरीही चालेल, पण आता मात्र आपण उत्तम कर्म नक्कीच केलं पाहिजे. भगवंत म्हणतात, अर्थात समजून घे तू तुझ्या योग्य पद्धतीने आयुष्याला. ते म्हणजे जेवढं तू सध्या आयुष्यामध्ये गमावलेले आहेस त्यापेक्षा जास्त तुला नक्कीच मिळणार. आणि चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात किती दिवे लावलेत तर त्याचा मात्र काहीच कधी उपयोग होणार नाही. हे मात्र प्रथम सत्य आहे. जुन्या संपत्ती कितीही कमावलं पण माणसं मात्र कमवण्याची जी मजा आहे ना ती कशातच नाही. तुमच्या पैशाची जागा फक्त तिजोरी पुरते, पण माणुसकीमुळे लोकांच्या मनातील तुमची जागा नेहमीच उच्च मात्र नक्कीच राहील. बाकी पैशांची तंगी हे मात्र आयुष्याला प्रत्येकाला कमजोर करीत असते. पण एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा, जितके कष्ट प्रामाणिक, जितके कर्म उत्तम, तेवढा आयुष्य उत्तम. म्हणून समाधानातच खरे सुख आहे. आपण आपल्या अपेक्षा जास्त कधीच वाढवू नये, कारण जेवढं देतोय भगवंत त्यामध्ये आपण प्रथम आनंदी राहावे. आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले ना तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ तुमच्यावर मात्र कधी देखील नक्कीच येणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, जी व्यक्ती नेहमी स्वतःपेक्षा इतरांच्या भावनांचा आणि विचारांचा अधिक विचार करते ना ती सदैव एक अशांतीच्या समुद्रात तरंगत असते. तिचं हृदय नेहमी इतरांच्या सुखदुःखाच्या ओझ्याखाली दबलेली असते. तुमची श्रीमंती जर तुम्हाला मोजायची असेल तर तुम्ही अजिबात मोठा मोजू नका. एकटे पडलात आणि डोळ्यातून अश्रू गळले तर ते पुसायला किती जण तुमच्या जवळ उभे राहतात ते प्रथम तुम्ही मोजा. कारण खरी संपत्ती माणसांमध्ये असते, नात्यात असते आणि मदतीच्या हातामध्ये असते. हेच आपल्याला समजायचे. बाकी सगळी नाती साथ देतील आणि सोबत राहिलाच असे नाही, पण जे नातं बाळूमामांसोबत जोडलेलं आहे ते मात्र अडचणीच्या काळातही अर्थात आपली साथ कधी सोडत नाही आणि शेवटपर्यंत आपल्या ते सोबत राहतं. हे मात्र नक्कीच खरे. प्रेमळ मित्रांनो, स्वार्थामध्ये खूप वजन असतं, म्हणून स्वार्थ निघून गेल्यावर नाती खूप हलकी नक्कीच होऊन जातात. बाकी आयुष्यामध्ये कुऱ्हाड लाकडाला फोडते, अर्थात दांडा पण लाकडांचाच असतो. अर्थात आपलेच घाव घालतात. ही सवय मात्र आहे जगायची, पण आपण मात्र ठरवायचं, तुटायचं नाही, झुकायचं नाही, एवढं मजबूत व्हायचं की पुन्हा कुणाची हिंमत होऊ नये तुमच्यावरती घाव घालण्याची. एवढंच तुम्ही स्वतःवर नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बाकी प्रेमळ मित्रांनो, कोण काय म्हणालं, कोण काय केलं याचा तुम्ही कधीच विचार करत बसू नका. काड्या करणाऱ्यांच्या नाड्या तुम्ही प्रथम पकडायला शिका. मग ना इथं वाद उरतो ना तक्रार, उरतं फक्त आपलं राज्य. आणि हेच आयुष्याचं खरं मात्र मोठं राजकारण आहे. हे देखील आपण प्रत्येकाला समजलं पाहिजे. बाकी रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर फक्त रक्त बाहेर येतं, पण अश्रू बाहेर येण्यासाठी मनाला मात्र नक्कीच जखम होऊ लागते. गुरुमाऊली सांगतात, शांत राहावे. आयुष्याच्या परिस्थितीमध्ये कधी कोणी जास्त विचार करून निराश राहू नये, कारण जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ना ते मात्र प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी योग्यच घडत आहे. म्हणून तुम्ही जर अजूनही चिंता आणि काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी सोडून द्यावी लागेल. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणून घड्याळात फूल नाही, नक्कीच तिथे मात्र काटे असतात. बुद्धिबळाच्या खेळापेक्षा आयुष्याचा खेळ फार अवघड असतो, कारण बुद्धिबळात 64 घरावर बाजी मारून
आपण यशस्वी होऊ शकतो, पण आयुष्यात ना कोणते घर असते ना कुणाचे तिथे मात्र नक्कीच फाशी असतात. हेच आयुष्याची मोठी सत्यता आहे. पण आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी आपण मात्र नक्कीच आनंदी राहिलं पाहिजे. गुरु माऊली सांगतात, आता तुझ्या आयुष्यामध्ये ते घडणार आहे ज्याची तू कधी अपेक्षा देखील केलेली नसेल, आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता त्या गोष्टी नक्कीच घडतील ज्या गोष्टीमुळे भरभरून असे तुम्हाला नक्कीच आनंद प्राप्त होईल. म्हणून जर तुम्ही आधुनिक चिंतेमध्ये असाल तर मग मात्र आता तुमची चिंता नक्कीच तुम्ही सोडून दिली पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहावे, काहीही झाले तरीही कधी चिंता करू नये, कारण जी परिस्थिती सध्या तुमच्यावर आलेली आहे ती परिस्थिती मात्र काही काळासाठी आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल ना, तर प्रथम तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच योग्य ते कर्म करावे लागतील. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही कायम समजून घ्या, ते म्हणजे काहीही देखील झाले तरी आपण अजिबात काळजी आणि चिंतेमध्ये नक्कीच नसू नये. बस तेवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र नक्कीच घ्यायचं आहे. गुरु माऊली सांगतात, शांत राहा, कारण जे जे घडते ते उत्तमच घडते. बाकी श्रीमंत आहे म्हणून कधी तुम्ही अर्थात कोणती गोष्ट करू नका, कारण आज जे सध्या तुमच्याकडे आहे ते मात्र उद्या तुमच्याकडे असेल अथवा नसेल याची मुळीच गॅरंटी नाही. म्हणून जे भगवंतांनी दिले आनंदाने ते आपण प्रत्येकाने स्वीकारायचे, पण त्यावर गर्व कधी देखील आपण नक्कीच करायचं नाही. बस तेवढंच आपल्याला समजलं पाहिजे. मागे आग पेटते तेव्हा तमाशा बघणारे घर राख होईपर्यंत गप्प बसणारे आणि नंतर अश्रू ढाळत नाटक करणारे हीच असते नक्कीच भावकी. समजून घ्या, स्वतःचं दुःख सांगताना 100दा विचार करा. लोक रडून ऐकतात, सहानुभूतीचं नाटक करतात, आपण पलटतात, हसून सगळीकडे ते नक्कीच पसरवतात. आणि एवढं मात्र आपण समजलं पाहिजे, दुनियाची अर्थात दुनियादारी एक गोष्ट मात्र शिकवून गेली. मन सोन्यासारखं असलं तरी डोकं मात्र महादेवांच्या तिसऱ्या डोळ्यांसारखं सजग असायला पाहिजे, कारण ते चेहऱ्यावर हसू असलेले लोकांचं कधी काळजावर वार करतील हे मात्र मुळीच सांगता येणार नाही. म्हणून आपण मात्र माणसं ओळखता आणि माणसं वाचता नक्की शिकलं पाहिजेत. बाकी आम्ही कधीच कोणाला फरक समजलं नव्हतं. आम्ही आज पण त्या लोकांसाठी धावून जातो ज्यांनी आम्हाला नक्कीच फरक समजलं होतं. एक गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे, चुका ह्या मान्य केल्या जाऊ शकतात, पण तुमच्या चुका मान्य करण्याची हिंमत ही मात्र प्रथम असली पाहिजे. म्हणून जर तुम्ही चुका मान्य करायची हिंमत ठेवत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही मागे सरणार नाही. समजून घ्या, जगात करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहेत जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची मुळीच काही शक्यता नसते. म्हणून स्वतःची किंमत तुम्ही स्वतः करा. तुम्ही खूप मौल्यवान आहात आणि हा मौल्यवान जीव तुम्ही आजच इतर लोकांच्या नक्कीच विचारात विचार घालण्यापेक्षा आपण प्रथम आपला विचार लावून नक्कीच प्रत्येक योग्य गोष्टी करायला शिकलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आता तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडणार आहेत त्या भरपूर काही उत्तम घडणार आहेत, आणि ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही आजपर्यंत गुरु माऊलींच्या चरणी प्रार्थना केली होती ते प्रत्यक्ष तुम्हाला मिळणार. बाकी जीवन तुमचंच आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे तर फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त अर्थात तुमच्या कामाशी काम ठेवा, कारण आयुष्यामध्ये जेवढं काही आज आपल्याला नक्कीच भेटलं आहे ते तर नक्कीच आपल्यासाठी उत्तमच आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र आपण स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी माणसांनी जे आपले नाहीत त्यांच्यावर कधीही हक्क गाजवू नये, आणि ज्यांना आपलं दुःख कळत नाही त्यांना ते कधीही सांगू नये. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले असतात ना तो कधी देखील नक्कीच संपत नसतो.
जीवनात येणारी परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी कसं वागायचं परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच तुम्हाला शिकवू शकणार नाही. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला प्रथम नक्कीच समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे घडत असते ते प्रत्यक्ष उत्तमच घडत असते. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी सोडून द्यायचं आहे. आनंद वाटणाऱ्या ओंजळी अर्थात कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान भगवंतांकडून आपल्याला मात्र नक्कीच लाभलेली असते. आणि आयुष्याचा प्रवास हा असाच असणार. इथे कधी तुम्हाला सुख येणार, इथे कधी तुम्हाला दुःख येणार. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला उत्तम मात्र नक्कीच कर्म करावे लागणार. भगवंत म्हणतात, आता तुझे आयुष्य आनंदमय होईल आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता त्याही गोष्टी तुला मिळतील ज्याची तू कधी कल्पना केलेली नसेल. एक गोष्ट आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्याचा प्रवास जर आपल्याला सुखकर आणि आनंदमय करायचा असेल तर प्रथम आपण उत्तम कर्म नक्कीच करण्याकडे लक्ष केंद्रित करावे. बाकी स्वतःचा प्रत्येक दिवस असा जगा की तो शेवटचा आहे आणि तुम्हाला जे करायचं आहे ते फक्त आणि फक्त आजच करायचं आहे, एवढं मात्र तुम्ही नक्कीच स्मरणात ठेवा. बाकी मित्रांनो, शोधून आयुष्यामध्ये पाहिलं तर काही अर्थात कोणी तुम्हाला तुमचं दिसणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जे जे मिळते तुम्हाला ते तुमच्यासाठी योग्यच आहे असं मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी कधी कधी ही नियती तुमच्याकडून भरपूर गोष्टी हिसकावून घेत असते, पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर कायम तुम्ही मात्र स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बाकी शांत राहावे. परिस्थिती कशी असली तरी आपण मात्र कायम शांत नक्कीच राहायला शिकलं पाहिजे, कारण आयुष्य हे असंच आहे. इथे कधी कोणत्या गोष्टी घडतील हे मात्र मुळीच सांगता येणार नाही. पण जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदमय करायचे असेल तर तुम्हाला प्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. हे देखील आपण योग्य पद्धतीने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणत आहेत, आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होईल आणि ज्या ज्या गोष्टीची तू आजपर्यंत कल्पना सोडलेली होतीस त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये घडू लागतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना तर नक्कीच तुम्हाला तुमची ती चिंता सोडायची आहे. भक्ती ही तर परमेश्वरांच्या ओढीची भक्ताच्या मनाची तळमळ असते. ती नुसती वाणीने सांगता येत नाही, ती ओवाळून अर्थात टाकावी लागते आणि म्हणावं लागतं, अर्थात द्या गण हीच माझी सेवा, हीच माझी प्रार्थना, हीच माझी वेदना आणि हेच नक्की माझे जीवन. एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात जे जे घडते ते उत्तमच घडते. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. ही संपूर्ण सृष्टी श्री बाळूमामांची आहे आणि गुरुमाऊलींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. म्हणून आपण प्रत्येकाला एवढंच प्रथम समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे जे जे सध्या आपल्याला मिळाले आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जर तुम्ही व्यर्थेची चिंता करीत असाल तर ती मग मात्र तुम्ही आता व्यर्थेची चिंता करणं सोडून द्या, कारण ज्या ज्या गोष्टी आयुष्यात आपल्या घडत असतात त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी उत्तमच आहेत. म्हणून तुम्हाला प्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे आणि कायमस्वरूपी भगवंतांचे तुम्हाला नामस्मरण निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच करायचं आहे. बाकी काही होऊ अथवा न हो, पण आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये कायम योग्य कर्म करावे. समजून घ्या, आयुष्याचा प्रवास हा असंच असणार. इथे कधी सुख येणार तर कधी दुःख येणार. जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंददायी करायचे असेल तर कायम तुम्हाला उत्तम कर्म करावेच लागतील, एवढं मात्र नक्कीच.
मोठं व्हायला ओळख नाही, माणसांचे मन जिंकावे लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच ती माणुसकी आहे. बाकी संपत्तीचा गर्व आणि माज फक्त त्यांनाच असतो ज्यांनी, अर्थात ज्यांची वडिलोपार्जित किंवा हरामाच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती असते. जो स्वतःच्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे समृद्ध झालेले असतात ना, ते मात्र नेहमी नम्र दिसतात, एवढं मात्र नक्कीच. बाकी दुःख सहन करणारा पुढे जाऊन सुखी मात्र नक्कीच होऊ शकतो, पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही आयुष्यामध्ये समजून घ्या, ते म्हणजे जे जे तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता पूर्णत्व सोडून द्यायची आहे. भगवंत म्हणत आहेत, आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होईल आणि ज्या ज्या गोष्टीची तू आजपर्यंत कल्पना सोडून दिलेली होती त्याहून नक्कीच उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील. म्हणून तुम्ही आता चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. बस आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नक्कीच घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये योग्यच घडत आहेत, हे आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही इथे तुमचे नाही आणि काही इथे मात्र तुमचे नक्कीच राहणार नाही. म्हणून जे मिळते ते आनंदाने स्वीकारणे हेच तर आपल्यासाठी नक्कीच योग्य आहे. भगवंत कायम म्हणत असतात की तुझ्या आयुष्यामध्ये, अर्थात आयुष्यात योग्य लोक जर सोबत असतील तर वाईट दिवसही सोपे होतात. आयुष्याच्या कठीण काळात त्यांची सोबत दिलासा नक्कीच देणारी असते. अडचणी शिकवणीत बदलतात, आपली ताकद वाढते. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणा आयुष्याला दिशा नक्कीच मिळवत असतात. म्हणून आयुष्यामध्ये योग्य त्या संगतीला आपण मात्र नक्कीच निवडलं पाहिजे. बाकी फक्त माणूस म्हणून जन्माला आलात म्हणजे काय फार मोठा तीर नाही मारला. अर्थात माणसांप्रती माणुसकी असणे, त्यांचं दुःख समजून त्यांना साथ देणं हे सुद्धा तितकंच नक्की गरजेचं आहे. प्रथम आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे जे काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला उत्तम कर्म करावेच लागतील. प्रेमळ मित्रांनो, योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं देणार ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. गुरु माऊली सांगतात, आयुष्याचा अर्थात प्रवास असंच असणार. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी योग्य ते कर्म नक्कीच तुम्हाला करावे लागतील. बाकी प्रेमळ मित्रांनो, कायमस्वरूपी शांत राहा, कारण जे जे तुमच्या आयुष्यात सध्या तुमच्याकडे आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही नक्कीच चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. भगवंत म्हणतात, समजून घे आयुष्याला, कारण आपल्या बोलण्यात खरेपणा आणि जगण्यात प्रामाणिकपणा असेल तर माणसं जुळतातही आणि ते आपल्याला नक्कीच कळतातही. परिस्थितीने काढलेले घाव भरून काढण्यासाठी मनस्थितीतील भाव बदलावे लागतात, कारण कोणत्याही परिस्थितीवर आपले नियंत्रण कधीच नसते, पण मनस्थितीवर नियंत्रण ठेवणे मात्र आपल्याच प्रथम ते हातात असते. आणि आयुष्यामध्ये जे जे घडत असते त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत असतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य ते कर्म नक्कीच करत चला. प्रेमळ मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यात त्याही गोष्टी तुम्हाला मिळणार ज्या गोष्टीची कधी तुम्ही कल्पना केलेली नव्हती, आणि लवकरच तुमचे आयुष्य आनंदमय नक्कीच होऊन जाणार. म्हणून तुम्ही जर अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र सोडून द्या.
कारण आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी गमावल्या आहात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी नक्कीच योग्य असतील अथवा नसतील या मात्र गोष्टी तुम्हालाच नक्कीच समजली पाहिजेत. गुरुमाऊली सांगतात, शांत राहावे. मनुष्याने कधीही नक्कीच चिंता करू नये, कारण जितकी तुम्ही नक्कीच चिंता करणार आहात तितकेच ते चिंता तुमचे आयुष्य पूर्ण संपवून टाकेल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र आपण नक्की चिंता सोडली पाहिजे. बाकी लक्षात ठेवा, नशिबाचं काम आहे आपल्याशी खेळत राहणं आणि आपलं काम आहे त्याच्या प्रत्येक खेळात अव्वल येणं. तो त्याचं काम करत राहणार आणि आपणही नक्कीच झुकायचं नाही, थांबायचं नाही. कायमस्वरूपी आपण लढायचं. लोकांच्या मर्जीत राहायला नका शिकू. स्वतः असं बना की लोक तुमच्या मर्जीत नक्कीच राहायला प्रथम शिकतील. एवढं मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. भगवंत आपण प्रत्येकाला म्हणत असतात की जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंद हवा असेल तर तुम्ही प्रत्येकाला नक्कीच आनंद द्यायला शिका. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्याचा प्रवास हा असाच असणार. इथे कधी तुम्हाला सुख कधी तुम्हाला दुःख मिळणार हे मात्र मुळीच सांगता येणार नाही. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य गोष्टी प्राप्त करवायच्या असतील तर योग्य कर्म करणं प्रथम महत्त्वाचे. खिशाला बोग पडलं की नात्यांचं नेटवर्क अचानक आउट ऑफ कव्हरेज जातं आणि ज्या माणसांनी नेहमी अर्थात असू तुझ्यासोबत म्हटलं होतं ते मात्र आधी आपल्यापासून डिलीट व्हायला लागतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जेव्हा मनातली खिडकी दुःखानं बंद होते तेव्हा डोळ्यांसमोर उभं असलेले सुखी अंधारात मात्र नक्कीच हरवते. हे मात्र मोठे सत्य आहे. प्रथम तुम्ही समजून घ्या ते म्हणजे आयुष्यामध्ये त्रास प्रत्येकाला आहे, पण जर आनंदी राहायचे असेल तर आपण प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि काही लोकांचे स्वभावच विचित्र असतात. लाखाचा फायदा करून दिला तरी धन्यवाद सुद्धा म्हणणार नाहीत, पण जरासं चुकून कधी नुकसान झालं की गावभर डोळं वाजवत फिरतील ते म्हणजे आपल्या नावाचा. उपकार विसरतात, राग मात्र पिढ्यानपिढ्या नक्कीच ठेवतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, तुमचं दुःख तुम्ही कधीही इतरांसमोर मांडू नका, कारण जे दुःख सध्या तुम्हाला आहे ते तुम्ही नक्कीच पचवून घ्या. कारण जर तुम्ही तुमचे दुःख इतरांना सदैव सांगत चलाल तर मग मात्र तुमचे ते दुःख अजून जास्त प्रमाणात वाढत जाईल. म्हणून आयुष्याच्या प्रवासात एवढंच आपण समजून घ्यावे ते म्हणजे जेवढं मिळालं आहे त्यामध्ये आपण प्रत्येकाने कायम आनंदी राहावे. गुरुमाऊली म्हणतात, आता तुला तुझ्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी मिळणार ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नव्हती. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता नक्की सोडून द्यायची आहे. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट प्रथम तुम्ही नक्कीच समजून घ्या ते म्हणजे तुमचे हे आयुष्य असेच आहे. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर पुढे जायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही उत्तम कर्म करा, कारण जसे तुमचे कर्म असणार तसे तुमचे हे आयुष्य असणार. म्हणून आपण मात्र प्रथम आपल्या कर्मांवरती नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला आता मात्र नक्कीच समजून घ्यायचंय. बाकी एवढं मात्र समजून घ्या ते म्हणजे थट्टेचा आधार घेऊन लोक मनाला लागणाऱ्या गोष्टी बोलून जातात. लक्षात ठेवा, गंमत म्हणून फेकलेले शब्द सरळ करतात काळजावर घाव नक्कीच करून जात असतात. बाकी आयुष्यामध्ये काही देखील झाले तरीही तुम्ही अजिबात नक्कीच घाबरून जाऊ नका, कारण जे सध्या तुमच्याकडे आहे ते मात्र तुमच्यासाठी नक्की योग्यच आहे. म्हणून आपण कायमस्वरूपी नक्कीच चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण कायमस्वरूपी आनंदी राहून उत्तम कर्म नक्कीच योग्य पद्धतीने करायला शिकलं पाहिजे. बाकी काहीही झाले तरी काळजी करू नका, कारण नक्की ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. बाकी समजून घ्या, नशिबात नसलेल्या गोष्टी देखील जर तुम्हाला मिळवायच्या असतील ना
तर प्रथम मात्र तुम्हाला नक्कीच भरपूर जास्त नक्कीच कष्ट करावे लागतील. आणि जो व्यक्ती कायम भरपूर जास्त प्रयत्न करतो त्याला मात्र नक्कीच योग्य त्या वेळ आल्यानंतर भगवंत यश देखील देतो. म्हणून आपण मात्र प्रथम कष्ट करण्यावर जास्त भर दिला पाहिजे. जेवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजून आल्या तरीही तुम्ही तुमचं आयुष्य योग्य त्या पद्धतीने जगू शकतात. गुरुमाऊली म्हणत आहेत की थांब, तू तुझी चिंता करणं आता पूर्णत्व थांबव आणि तू तुझ्या आयुष्यामध्ये जे घडते त्या गोष्टींना देखील आता पूर्णत्व विसर पाड. पण एक गोष्ट तू आता लक्षात ठेव, आयुष्यामध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी या तुमच्या योग्यासाठीच असते. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही तुमची चिंता आता पूर्णत्व सोडून द्या. कारण आता तुम्ही करत असलेली सध्याची चिंता ती मात्र व्यर्थ आहे. पण जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी राहून जगायचे असेल तर कायमस्वरूपी योग्य ते कर्म तुम्हाला मात्र नक्कीच करावे लागतील. हे प्रथम आपण प्रत्येकाला नक्कीच समजून घ्यायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या शर्यतीत एवढंच आपण प्रथम समजून घ्यायचे, जे मिळते ते तर आपल्या नक्कीच कर्मानुसार मिळते. म्हणून जर तुम्ही जास्त अपेक्षा ठेवाल तर तुमची ती जास्त अपेक्षा तुम्हाला नेहमी दुखी करेल. म्हणून आपण कधीही जास्त अपेक्षा मुळीच ठेवू नये. अर्थात जे मिळते ते आनंदाने आपण प्रथम स्वीकारावे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, ते म्हणजे इथे जे जे काही आजपर्यंत तुम्ही गमावलेले आहात ते म्हणजे त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला मिळून जातील. म्हणून सदैव काळजी आणि चिंता करण्यात नक्कीच आपण कधीही आपला वेळ मात्र नक्कीच घालवू नये. एवढं मात्र आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा. ज्या ज्या गोष्टी आयुष्यात घडतात त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे घडतात, अर्थात कारणामुळे घडतात. म्हणून आपण मात्र आपली प्रत्येक चिंता आणि काळजी करणं नक्कीच पूर्णत्व सोडून दिलं पाहिजे. बाकी एक गोष्ट नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या, ते म्हणजे हे आयुष्य आहे. यामध्ये प्रत्येक गोष्ट मनासारखी कधी देखील घडणार नाही. म्हणून जे घडते ते मात्र आपण स्वीकारलं पाहिजे. बाकी भगवंतांची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी रुपये मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि लोक दिवा लावतात, ते म्हणजे देवाच्या मंदिरात. समजून घ्या, जर तुम्ही देवाला करोडो रुपये मागितलात तर तुम्हाला भगवंत देतोय, पण ते मात्र तुमचे कर्म, तुमचे कष्ट, तुमची नियत बघून. जर तुम्ही कोणतीही कष्ट, कोणती कर्म आणि तुमची नियत अयोग्य असेल तर तुम्ही भगवंतांची भक्ती कितीही करा, कितीही तुम्ही त्यांच्या नक्कीच मंदिरामध्ये जावा, अर्थात कितीही तुम्ही नैवेद्य दाखवा, तरी देखील ते तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत. म्हणून प्रथम मात्र आपण योग्य कर्म करायला सुरुवात केली पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, आता तुझ्या आयुष्यामध्ये जे घडणार ते उत्तमच घडणार आणि ज्या ज्या गोष्टीची तू आजपर्यंत कल्पना देखील केलेली नव्हती त्याहून उत्तम गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच घडतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये जे जे मिळते त्या प्रत्येक गोष्टी योग्यच आहेत. म्हणून जर तुम्ही काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक काळजी आता मात्र करणं सोडून दिलं पाहिजे. बाकी सापाचं, अर्थात विष तोंडातून विंचवाचं शेपटीतून, पण माणसाचं विष नात्यातून उतरतं. जे कधी चावेल हे मात्र नक्कीच सांगता येणार नाही. बाकी आयुष्यात सगळ्या गोष्टीतून पळ काढता येतो, पण जबाबदारीपासून दूर पळणं कधीच शक्य नसतं. त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नका. हा माझा आहे, तो माझा आहे. आपली वेळ आली ना की कुणी कुणाचं नसतं, हे मात्र तुम्हाला नक्कीच त्यावेळी योग्य पद्धतीने समजून जाईल. आणि प्रेमळ मित्रांनो, आंधळ तर आयुष्य भासतं, जोवर ठेच लागलेली नसते रस्ता स्पष्ट तेव्हाच तर दिसतो.
तोच अर्थात जेव्हा खोच मनाला प्रत्यक्ष योग्य पद्धतीने लागते. समजून घ्या, पायाला झालेली पूर्णत्व ठेच आपल्याला योग्य पद्धतीने चालायला शिकवते आणि मनाला झालेली ठेच आपल्याला योग्य पद्धतीने आयुष्य जगायला नक्की शिकवते. म्हणून आयुष्यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला मात्र समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे काही ते अशक्य नाही आणि काही ते अशक्य राहणार नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही योग्य ते कर्म नक्कीच करत चला. भगवंत म्हणतात, जसे कर्म करणार तसे तुझे हे आयुष्य असणार. म्हणून आता काहीही झाले तरी आपण मात्र योग्य कर्म नक्कीच करण्याचा प्रथम प्रयत्न करावा. एक गोष्ट तुम्ही कायम स्मरणात ठेवा, ते म्हणजे आयुष्याच्या या प्रवासात काहीही झाले तरीही कधी नक्कीच तुम्ही काळजी आणि चिंता करू नका. कारण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर प्रथम मात्र तुम्ही इतरांना कधीही नक्कीच दुखावू नका. कारण जर तुम्ही इतरांना दुखवाल तर कधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे नक्कीच जाऊ शकणार नाही. बाकी हिसकावून खाणे ही विकृती अर्थात ही विकृत भूक आहे आणि वाटून खाणे हेच आपली खरी संस्कृती आहे. ज्याचा विचार करतो ते कधी होत नाही आणि जे होतं त्याचा कधी विचार केलेला नसतो. असंच घडत असते ते म्हणजे आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी तुम्ही मात्र कधी चिंता करू नका आणि कधी तुम्ही जास्त प्रमाणात नक्कीच निराश होऊ नका. कारण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येणार आहे आणि ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना सोडलेली होती तीच गोड बातमी आता तुम्हाला मिळणार. बाकी भरोसा तर श्वासावर पण नसतो, कधी थांबेल सांगता येत नाही. आपण माणसावर ठेवतो आणि नंतर स्वतःला छान फसवून घेतो, हीच मोठी सत्यता आहे. म्हणून जर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ते मात्र प्रथम आपण स्वतःवरती नक्कीच ठेवलं पाहिजे. मीपणा सोडून अर्थात कमीपणा घेतलं की आपोआपच आपलेपणा नक्कीच वाढत जातो. लोक काय म्हणतात याकडे मुळीच लक्ष देऊ नका. तुमचं लक्ष फक्त तुम्ही स्वतःला घडवण्यात लक्ष असू द्या. रोज होणारी प्रगती तुम्हाला दिसत जरी नसली तरी प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाकडे नक्कीच नेत आहे, हे प्रथम तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही प्रामाणिकपणे चालत राहिलास तर नक्कीच जिंकाल. कारण तुमच्यासोबत बाळूमामांची शक्ती आहे, हे कधीही तुम्ही नक्कीच विसरू नका. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात काहीही झाले तरीही आपण मात्र कधीही नक्कीच काळजी आणि चिंता करू नये. कारण आज ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. भगवंत म्हणत असतात ते म्हणजे आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी तुम्ही चिंता करतात त्या गोष्टी मात्र तुम्हाला मिळतील का नाही हे नक्कीच सांगता येणार नाही. पण ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र सोडून दिली पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र नक्कीच घ्यायचं आहे. गुरु माऊली म्हणतात, आता लवकरच तुमचे आयुष्य आनंदमय होणार आहे आणि आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून असा आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. बाकी तुम्ही तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून द्या. कारण तुमच्या आयुष्यात जे काही नक्कीच आता तुम्हाला मिळणार आहे ते प्रत्यक्ष उत्तम मिळणार आहे. म्हणून आपण मात्र आपली चिंता आणि काळजी नक्कीच सोडली पाहिजे. चुकाला कितीही विनवण्या केल्या तरी ते लवकर येत नाही आणि दुःखासाठी दार बंद केलं तरी ते आल्याशिवाय मात्र मुळीच राहत नाही. समजून घ्या एक अंतिम सत्य, पैशाने हॉटेल, हॉस्पिटल, गाड्या, गडगंज, बंगले, अगदी देवांचं दर्शन सुद्धा सगळं VIP मिळतं, पण शेवटी जागा स्मशानभूमी ती कधीच VIP मिळत नाही. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे.
म्हणून भगवंत प्रत्येक गोष्टीसाठी न्याय नक्कीच भगवंताने ठेवलेला आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता ही व्यर्थ आहे. बाकी वयाचं मोजमाप ही फक्त कॅलेंडरवरची आकडेमोड असते. खरं तर माणूस कधी मोठा होतो ते त्याच्या खांद्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांनीच ठरतं. कारण वय जातं पण कर्तव्य आणि कष्ट त्यांचे परवड मात्र आयुष्यभर नक्कीच राहते. हेच मोठे सत्य. माणूस नजरेतून एकदा गेला की मग तो जगात असूनही अर्थात जगात असूनही हरवलेला असतो. हे देखील तितकंच खरे. गरज नाही की घर मोठंच असावं, जसं पण असावं त्यात सुख शांती समाधान आणि प्रेमाचा नक्कीच गोडवा असावा. प्रथम समजून घ्या, आयुष्यामध्ये एक वेळेस माणूस उंचावर पडून उठू शकतो, पण कोणाच्या नजरेतून पडला तर तो कधीही नक्कीच उठू शकणार नाही. बाकी लोक उशिरा समजले तरी चालेल, पण आता मात्र मी प्रत्येकाला मनात जागा देत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा साथ मात्र प्रत्येकाने तुमची सोडली असेल. म्हणून आता मात्र तुम्ही एकच लक्षात ठेवा, देव चांगल्या माणसांची परीक्षा खूप घेतो. कधी वाट पाहायला लावतो, अश्रूही आणतो, पण साथ मात्र कधीच तो सोडत नाही. आणि वाईट लोकांना मात्र सगळी सुख देतो, पण त्यांच्याबरोबर मात्र तो कधीही चालत नाही. हे नक्कीच प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी देवा, खूप चुका झाल्या आयुष्यात, पण कधीच कोणाचं मन दुखावण्याचा हेतू नव्हता. लोकांनी चांगलं समजलं नाही तरी चालेल, पण कोणाच्या नजरेत चुकीचा ठरवू नकोस, हीच तुझ्या चरणी एक मोठी प्रार्थना करतोय. लक्षात ठेवा, परिस्थिती विरुद्ध गेली की कधीही पळायचे नाही, पेटून उठायचं. कारण हे कलयुग आहे. इथं खोटं नाचतं आणि खरं मात्र प्रत्येक क्षणी रडतं. शब्द किती जाणीवपूर्वक तुम्ही वापरा, अर्थ ज्याचा त्याच्या बुद्धीनुसारच प्रत्येकजण काढत असतो. आणि जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदमय जगायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य ते कर्म नक्कीच तुम्ही मात्र करायला शिका. बाकी प्रेमळ मित्रांनो, आता तुमचे आयुष्य आनंद नक्कीच अर्थात आनंदमय लवकरच होणार आहे. आणि ज्या ज्या गोष्टीची तुम्ही आजपर्यंत काळजी आणि चिंता सोडली होती त्याहून उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र नक्की सोडून द्या. कारण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून असा आनंद भगवंत तुम्हाला देणार आहे. बस एकच गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे जे मिळते ते प्रत्यक्ष आपण आनंदाने नक्कीच अर्थात आनंदाने मात्र स्वीकारलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला योग्य पद्धतीने समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात शांत राहा, कारण प्रत्येक गोष्ट ही वेळेवर असते आणि प्रत्यक्ष वेळ ही तुमच्या हातामध्ये आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर प्रत्येक क्षणी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य कर्म नक्कीच करावे लागतील. आणि जो व्यक्ती कायमस्वरूपी योग्य कर्म करतो तो मात्र आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच रडणार नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी उत्तम कर्म नक्कीच तुम्ही करायला शिका. बाकी आवडीचे लोक चवडीने वागायला लागले की नात्याला कवडीची किंमत कधी देखील राहणार नाही. एवढं मात्र नक्कीच, नुसतं लोकांचं कौतुक मिळावं म्हणून चांगलं वागू नका, ते नाटक असतं. खरं चांगुलपण म्हणजे असं वागणं की जिथं तुमच्यामुळे कोणाच्याही मनाला एक शूळ सुद्धा टोचू नये, कोणालाही त्रास न देता प्रेमाने वागणं, हाच तर खरा देव, हाच त्याचा नक्कीच मोठा खरा अनुभव. हे देखील आपल्याला नक्कीच योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. भगवंत म्हणतात कायमस्वरूपी शांत राहा, कारण तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे तू गमावली आहेस त्या प्रत्येक गोष्टी तुझ्यासाठी योग्यच होत्या. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुमची ती चिंता व्यर्थ आहे. शांत राहा, कारण आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट कधीही नक्कीच जास्त काळ राहणार नाही. समजून घ्या,
आयुष्यामध्ये जे सध्या यश तुम्हाला मिळालं आहे ते यश देखील काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आहे. म्हणून आपण कायमस्वरूपी चिंता आणि काळजी करणं सोडून द्यावे आणि कायमस्वरूपी योग्य ते कर्म नक्कीच करावे. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र नक्कीच घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात चुकी कोणाचीही असो माफी मागता आली पाहिजे, कारण माफी मागितल्याने आपण चुकीचं होत नाही, उलट पुढच्या व्यक्तीशी आपलं नातं नक्कीच घट्ट होऊन जाते. म्हणून चूक झाली तर नक्कीच माफी मागायला शिका आणि एखाद्याकडून चूक झाली तर त्याला देखील तुम्ही योग्य पद्धतीने माफ नक्कीच करायला शिका. परंतु एक गोष्ट आपण प्रत्येकाला नक्कीच समजली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही आजपर्यंत जे जे नक्कीच गमावलं आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर त्यासाठी प्रथम तुम्हाला योग्य ते कर्म नक्कीच करावे लागेल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने कायमस्वरूपी नक्कीच समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहा, आता तुझे आयुष्य आनंदमय होणार आणि तुझ्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी तुला मिळणार ज्याची तू कधी कल्पना देखील नक्कीच केली नव्हती. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता सोडून द्या, कारण तुम्ही करत असलेली प्रत्येक चिंता ही तुमच्यासाठी पूर्णत्व व्यर्थ आहे. समजून घ्या, आज तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या तर गोष्टी काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. म्हणून आपण प्रत्येकाने कायम चिंता नक्कीच सोडून द्यावी आणि कायम भगवंतांचे नामस्मरण नक्कीच करावे. मागे आयुष्यात कोण कसं वागलं या विचारात नेहमी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला कधीही उत्तम आहे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण जे मिळते ते तर उत्तमासाठीच मिळते. हे जर तुम्ही योग्य पद्धतीने समजून घेतलात तर नक्कीच तुमचे आयुष्य आनंदमय होईल. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक अटळ सत्य, निसर्गाचा एक नियम स्पष्ट आहे, तुम्ही जे जगाला द्याल ते तुमच्याकडे 100 पट होऊन परत येईल. मग ते प्रेम असो, आदर असो, प्रतिष्ठा असो, एखाद्याचा दोष असो किंवा एखाद्याची नक्की संपत्ती असो. म्हणून तुम्हाला प्रथम आनंद द्यायचा आहे, जेणेकरून आनंद तुम्हाला मिळेल. आणि दुसरी संधी म्हणजे पुन्हा विश्वासघात. काळ बदलतो पण खोटेपणा जात नाही. एकदा अर्थात ढसणारे पुन्हा मात्र ढसतच असतात. म्हणून एखाद्याने तुम्हाला दगा दिलेला असेल तर त्याला तुम्ही माफ नक्कीच करा, पण पुन्हा त्याच्यावरती विश्वास ठेवणे इतके मूर्खपणा नक्कीच तुम्ही करू नका. अर्थात आयुष्यामध्ये एकच गोष्ट आपण समजलं पाहिजे, ते म्हणजे जे मिळते ते आनंदाने आपण स्वीकारलं तर ते नक्कीच आपल्यासाठी उत्तम होऊन जातं. म्हणून तुम्ही आता तुमची प्रत्येक काळजी आणि चिंता सोडून द्या, कारण तुम्ही करत असलेले सध्या काळजी आणि चिंता ही नक्कीच व्यर्थ आहे. तुम्हाला जर आयुष्यामध्ये आनंदमय जीवन जगायचं असेल तर कायमस्वरूपी इतरांना तुम्ही नक्कीच आनंद देत चला. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला प्रत्येक क्षणी लक्षात ठेवायचं आहे. अर्थात चुगलीची धार एवढी तीव्र असते की रक्ताची नाती सुद्धा तुटू शकतात. आपल्याला वाटतं आपण काहीच केलं नाही, पण दुसऱ्याच्या मनात खोल जखम मात्र होऊन जाते. हीच मोठी सत्यता आहे. बाकी आयुष्याचा प्रवास असाच असणार, कधी तुम्हाला सुख येणार तर कधी तुम्हाला दुःख येणार. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून हे आयुष्य जगायचं असेल तर कायमस्वरूपी प्रत्यक्ष तुम्हाला दुःखांना दुर्लक्ष, अर्थात दुःखांकडे दुर्लक्ष करायचं आहे. ते म्हणजे दुःख कितीही असले तरी त्या दुःखांना तुम्ही कधीही पाहू नका, कारण आयुष्यामध्ये असलेली प्रत्येक दुःख ही तर काही काळासाठीच असतात. म्हणून जर तुम्ही अजूनही आयुष्यामध्ये असलेल्या दुःखांकडे पाहाल तर मग मात्र तुमची ती दुःख अजून जास्त प्रमाणात वाढत जाईल. गुरुमाऊली सांगतात शांत राहावे, काहीही झाले तरी कधीही नक्की चिंता करू नये, कारण जितकं तुम्ही चिंता कराल तितकी तुम्हाला ती तुमची चिंता दुःखामध्ये ठेवेल. आणि जितकं तुम्ही भगवंतांचे चिंतन करणार तितकं
ते भगवंतांचे चिंतन तुमचे आयुष्य आनंदमय करणार. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे हे मात्र नक्कीच तुमच्यावरती अवलंबून आहे. बाकी काहीही देखील झालं तरीही आपण मात्र नक्कीच काळजी आणि चिंता करू नये. बाकी समजून घ्या, आयुष्यात कोणी कितीही विरोध जरी करीत असला तरी आपण मात्र प्रत्येक क्षणी आपलं काम योग्य पद्धतीने करावे. कारण जे सध्या तुम्ही करीत आहात तेच तुम्हाला नक्कीच भरभरून असा आनंद देणार आहे. म्हणून काही झालं तरीही आयुष्यामध्ये प्रथम मात्र तुम्ही कष्ट करण्याकडे लक्ष केंद्रित करा. बस एवढंच तुम्हाला भगवंत कायमस्वरूपी म्हणत असतात. आता तुमच्या आयुष्यामध्ये तेही घडणार ज्याची तुम्ही कधी कल्पना केलेली नव्हती. फक्त आता तुम्ही तुमची चिंता सोडून द्या आणि भगवंतांचे तुम्ही या क्षणापासून योग्य मनाने नामस्मरण करा. आणि हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.